नमस्कार, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। हे 36 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। याचा पेपर कटिंगचा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तो बघा। आज आपण बॅक साइड बघणार आहोत। बॅक साइडला डिझाइन बघणार आहोत। इथे शोल्डर 5.5 घेतला आहे, मुंढा देखील 5.5 घेतलेला आहे आणि इकडे 36 साइजसाठी 9 इंच प्लस 2 इंच सिलाई मार्जिन। नंतर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच। त्यानंतर खाली देखील 3 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची इथे घेतलेली आहे 11 इंच। आता इथून वरती 3 इंचावर मार्क केलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे हा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 1.5 इंचावर तिरकस असं मार्किंग केलेलं आहे आणि जसा आपण गोल गळ्याला आकार देतो तसा हा इथे वरती गोल गळ्याला आकार दिलेला आहे। त्यानंतर मग इथून तिरकस हा असा आकार दिलेला आहे खालचा, ह्याप्रमाणे हा असा आकार दिलेला आहे। आता हे कट करायचं आहे किंवा कट करूनही तुम्ही मेन फॅब्रिकवर जॉईन करू शकतात किंवा हेच मार्किंग दुसऱ्या बाजूला हे असं घडी घालून उमटून घेऊ शकतात। हे असं प्रेस केलं हाताने तर हीच जी डिझाईनचं मार्किंग आहे ते दुसऱ्या बाजूला देखील हे असं आलेलं आहे। आता हे फक्त डार्क करायचं आहे। त्यानंतर हे मेन फॅब्रिकवर ठेवायचं आणि मग जॉईन करून घ्यायचं आहे। जो ब्लाउज पीस मधला कापड आहे, साडीतला जो ब्लाउज पीस आहे मेन फॅब्रिक, त्याच्या सरळ बाजूवर म्हणजे सुलट बाजूवर हे ठेवायचं आहे आणि सिलाई घेऊन उलटून घ्यायचं आहे। आता ही जी मेन फॅब्रिकची ही सुलट बाजू आहे, ह्या सुलट बाजूवर हे असं ठेवायचं आहे आणि जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। आता इथे दाखवल्याप्रमाणे सिलाई घ्यायची आहे। जिथे कॉर्नर आला, कोण आला, तिथे सुई कपड्यात अडकवायची आणि मग कपडा फिरवायचा आणि मग सिलाई घ्यायची। आता इथे ही दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घेतलेली आहे। जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। इथे कॉर्नर आलेला आहे म्हणून इथे सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा आणि आकारानुसार इथे सिलाई घ्यायची। इथे मध्ये अगदी 1 किंवा 2 पॉईंटचा गॅप राहील एवढंच ठेवलेलं आहे अंतर आणि मग हे आकाराप्रमाणे इथे सिलाई घेतली आहे। त्यानंतर आता इथे दाखवल्याप्रमाणे साईडला अर्धा इंच, पाव इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे ठेवून मधला कापड कट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ह्याप्रमाणे हे मधलं कापड इथे कट करायचं आहे आणि मग नंतर पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि जिथे कॉर्नर आहे तिथे कट द्यायला विसरू नका। हे असं दाखवल्याप्रमाणे इथे हा असा कट द्यायचा आहे। इथेही कॉर्नर आहे म्हणून इथे देखील कट दिलेला आहे आणि नंतर मग हे कापड उलटवायचं असतं। इथे साईडने थोडं थोडं मार्जिन कट करायचं, उलटवल्यानंतर मग इथे व्यवस्थित टोक येईल म्हणून। आता हे कापड उलटवायचं आहे। इथे सुद्धा गोलाकार आहे म्हणून इथे कट दिलेले आहेत। त्यानंतर हे दाखवल्याप्रमाणे हे असं उलटून घ्यायचं आहे। आता हे मी कापड व्यवस्थित सेट करते, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आता इथे मी हे व्यवस्थित सेट करून घेणार आहे एखाद्या टोकदार वस्तूने। ह्याप्रमाणे हे व्यवस्थित सेट करायचं आहे। सेट करण्याच्या आधी तुम्ही इथे दाबटीप देखील घेऊ शकतात आणि मग हे कापड खालच्या बाजूला उलटू शकतात। इथे दाबटीप घेऊन मग असे उलटू शकतात। त्यानंतर मग साईडने हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचं असतं आणि मग एक्स्ट्राचा जो कापड असतो तो कट करायचा असतो। आता इथे हे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि मग साईडने मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे। हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर वरून इथे एक दाबटीप दिली तरी चालेल। दाबटीप दिल्याने
कापड पुन्हा व्यवस्थित सेट होतो, म्हणून जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे दाबटीप द्यायची आहे। ह्या ब्लाऊजच्या फ्रंटचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, फ्रंट साईडचा। आणि हे 36 साईजचा ब्लाऊज आहे। पेपर कटिंगचाही व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवर, तोही तुम्ही बघा। पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली दिसणार आहे, तिथे चेक करा। आता इथे मी ही दाबटीप टाकून घेतलेली आहे। आता इथे व्यवस्थित गळा तयार झालेला आहे। त्यानंतर मग जो साईडचा कापड आहे एक्स्ट्रा तो कट करायचा असतो, पण कट करण्याआधी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडायचं असतं। आता इथे मी हे जोडून घेणार आहे। हे अस्तर जोडून घेतलं आहे। त्यानंतर इथे ही जी पट्टी आहे मला वेगळी लावायची गरज नाही, खाली मी एक्स्ट्रा कापड सोडलेला आहे, तो कट करणार नाही आहे। फक्त हा जो साईडचा कापड आहे एक्स्ट्रा तोच कट करणार आहे आणि तोच कट केलेला आहे। खालचा जो आहे मेन फॅब्रिकचा कापड तो कट केलेला नाही आहे, फक्त साईडने हे दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे। त्यानंतर मग खाली जो एक्स्ट्रा कापड आहे त्याची कंबरपट्टी आपण कंबरपट्टीसारखी तिथे जोडून घ्यायची आहे। आता हा जो एक्स्ट्रा कापड आहे तो दाखवल्याप्रमाणे असा फोल्ड करायचा आहे। अस्तरचं जे कापड आहे तिथे 1/2 इंच मार्जिन घेऊन तिथेपर्यंत हा कापड असा फोल्ड करायचा आहे खालचा। आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ती सिलाई आपल्याला दिसतच असते, ही जी आपण सिलाई मारतोय ती, त्या सिलाईपर्यंत ही पट्टी अस्तरच्या बाजूला फोल्ड करायची आहे। म्हणून हे असं केल्याने तुम्हाला वेगळी कंबरपट्टी इथे लावायची गरज येणार नाही। इथे अस्तर जे होतं त्या अस्तरवर 1/2 इंच सिलाई मार्जिन घेऊन हा कापड दुमडलेला आहे। त्यानंतर त्याच सिलाईवर आता परत ही पट्टी अशी दुमडायची आहे इथे। आणि मग आधी कडेला खालच्या बाजूला सिलाई घ्यायची आहे आणि नंतर वरती घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालेल। वरती तुम्ही इथे हात सिलाई करू शकतात मग नंतर। म्हणून मी इथे आता खालच्याच बाजूला फक्त सिलाई घेतलेली आहे, वरती घेणार नाही पट्टीच्या, तिथे हात सिलाई करणार आहे। आता इथे पट्टीही लावून झालेली आहे। आता नेहमी आपण जसे टक्स घेतो त्याप्रमाणे इथे टक्स घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला। टक्स घेताना डबल सिलाई घ्यायची आहे, दाखवल्याप्रमाणे हे असे टक्स घ्यायचे आहेत। लवकरच मी या ब्लाऊजला फिटिंग कशी करायची, बाह्या कशा जोडायच्या त्याच्यावरही व्हिडिओ अपलोड करणार आहे, तोही तुम्ही बघा। आता दाखवल्याप्रमाणे हे इथे असे टक्स घ्यायचे आहेत, इथे डबल सिलाई घ्यायची आहे। ह्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला देखील इथे टक्स घेत आहे। त्यानंतर आता इथे सेंटरमध्ये बो तयार करण्यासाठी एक पट्टी घ्यायची आहे, पट्टी बो तयार करून ते जोडण्यासाठी। तर आता इथे मी छोटीशी अस्तरची कापडाचीच पट्टी घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती इथे जोडून घेणार आहे। साधारण मध्ये अर्धा इंचाचा गॅप राहील, ह्याप्रमाणे हे असं ठेवायची ही पट्टी आणि इथे सिलाई घ्यायची आहे, सिलाई पॅक करायची इथे। मध्ये अर्धा इंचाचा गॅप राहील ह्याप्रमाणे मी ती पट्टी घेतलेली आहे, ठेवलेली आहे आणि मग जॉईन करून घेतलेली आहे। आणि त्याच्यावर आता इथे ह्याच कपड्याचा बो तयार करायचा आहे आणि तो तिथे जॉईन करायचा आहे। आता हा जो बो तयार करणार आहोत तो जरा वेगळ्या पद्धतीचा आहे। आता इथे मी साधारण 4 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे आणि ही अशी जॉईन करून घेत आहे। अशा मी ह्या 2-3 पट्ट्या जॉईन करून घेणार आहे आणि ह्याची एक पट्टी तयार करून घेणार आहे। दाखवल्याप्रमाणे हे अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि मग आता ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि साइडने
अर्धा इंच पाव इंच मार्जिन ठेवून इथे सिलाई घ्यायची आहे। सुरुवातीला इथे दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करायचं तिरकस आणि त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे। त्यानंतर मग इथे कपडा फिरून इकडे साधारण पाव इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। इथे तुम्ही डबल सिलाई देखील घेऊ शकतात किंवा सिंगलही मारू शकतात। आता ही सिलाई जी आहे ती पूर्ण पट्टीला मारायची, त्याच्यानंतर थोडंसं या पट्टीमध्ये गॅप ठेवायचा, तिथे सिलाई घ्यायची नाही। जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे मध्ये थोडासा गॅप ठेवलेला आहे। त्यानंतर इकडे सुरुवातीला जसं तिरकस असा राऊंड केलेला होता त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे तिरकस आणि हा एक्स्ट्राचा कापड कट करायचा आणि इथे थोडे छोटे छोटे कट द्यायचे आहेत। आता ही पट्टी जी आहे ती एखाद्या टोकदार वस्तूने उलटवायची आहे। इथे देखील हे जे कॉर्नर होते तिरकस इथे कट केलेला आहे आणि कॉर्नरला छोटे छोटे असे कट दिलेले आहेत। त्यानंतर एखादी टोकदार वस्तू घ्यायची आणि ही पट्टी उलटवायची आहे। ह्या पट्टीला आपण पूर्ण सिलाई न मारता थोडासा गॅप दिलेला होता सेंटरमध्ये किंवा तुम्ही साईडला थोडंसं अंतर राहिले दाखवल्याप्रमाणे इथे बघा मी थोडासा गॅप ठेवला होता, तिथून तुम्ही ही पट्टी अशी उलटवू शकतात एका बाजूची। त्यानंतर मग दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने ही पट्टी उलटवायची आहे। आता इथे जी मध्ये रिफिल आपण टाकली होती पेनाची ती काढून घ्यायची आहे, जिथे गॅप आहे तिथून काढली आहे आणि नंतर ह्या बाजूने देखील ह्या गॅपमधूनच ती पट्टी उलटून घ्यायची आहे, इथून बाहेर काढायची आहे। आता ही पूर्ण पट्टी ही अशी उलटवली गेलेली आहे आणि इथे हा जो गॅप आहे तिथे ते जॉईन करायचं आहे। हा जो गॅप आहे इथे सिलाई घ्यायची आहे आणि सिलाई घेण्याच्या आधी हे जे टोक आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत। ही व्यवस्थित अशी पट्टी तयार झालेली आहे। ह्याच पट्टीचा आपण बो तयार करणार आहोत। आता इथे दाखवल्याप्रमाणे इथे जो गॅप सोडलेला होता पट्टी उलटवण्यासाठी तिथे काठ फोल्ड करून घेतलेले आणि मग सिलाई घेतली। आता इथे हा बो तयार करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे मी जसा करत आहे त्याप्रमाणे हा बो बोटांच्या मदतीने तयार करायचा आहे। इथे ह्या असं दाखवल्याप्रमाणे हा बो तयार करून घ्यायचा आहे। इथे एक गाठ मारायची आहे। गाठ मारायला समोर कोणाला तरी ती पट्टी ओढायला सांगा किंवा तुम्हीही गाठ मारू शकतात मी जसं करते त्याप्रमाणे। आता इथे हा बो तयार झालेला आहे आणि तो ह्या इथे अटॅच करून घ्यायचा आहे सुई धाग्याच्या मदतीने। आता इथे मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे, सुईत ओवून घेतलेला आहे आणि इथे हा असा अटॅच करायचा आहे 2-4 टाके टाकून आणि खाली दोरा पॅक करायचा आहे। अशा प्रकारे खूपच सुंदर ही अशी डिझाईन दिसते। खूप छान सिंपल सोपी आणि एकदम मॉडर्न असा लुक तुम्हाला देणारी ही डिझाईन आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।